नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे। सध्या मी आहे दसवाडी ते उद्धव तंडा जाणाऱ्या या रस्त्यावरती। या रस्त्याचा इतिहास असा आहे की गेल्या 30 वर्षापासून हा रस्ता अतिशय दुर्गम असलेल्या अवस्थेतला होता आणि पहिली वेळेसच या रस्त्यांचं मजबूतीकरण करण्यासाठी आणि डांबरीकरणाचं काम करण्यासाठी निधी उपलब्ध झाला। 8 ते 9 महिन्यामध्येच हा रस्ता उकरून गेलेला आहे आणि ह्या रस्त्याचं काम ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस इथल्या नागरिकांनी या रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर देखील हा रस्ता पूर्णपणे सध्या तरी झालेला नाही। यावर हॉट मिक्सचं देखील काम शिल्लक आहे, परंतु हे जे कच्चं काम या ठिकाणी झालेलं आहे हे पूर्णपणे आता ह्या रस्त्यावर आपण पाहतायत बऱ्याच ठिकाणी काम उकरून गेलेलं आहे। आता हे संपूर्ण जे आहे कच्चं काम आहे पूर्णपणे उकरून गेलेलं काम आहे। आता या ठिकाणी या रस्त्यावरून प्रवास करणारे जे नागरिक आहेत या तांड्यावरले असतील किंवा या रस्त्यावरून स्वतःच्या शेतीकडे जाणारे जे दसवाडी गावातले देखील नागरिक आहेत यांना नेमकं काय अडचणीला सामोरे जावं लागत आहे, आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण त्यांच्याच शब्दामध्ये जाणून घेणार आहोत। नागनाथ अर्जुनराव पारेकर, हे आमच्या दसवाडी ते उद्धव तंडा रस्ता झालेला आहे। ते रस्ता चेक अर्धवट करून सोडला आहे, पूर्ण गिटी उघडी आहे, माणसाला जनावरला रस्त्यावरून जाता येत नाही। सरपंचाला उपसरपंचाला भरपूर वेळ सांगितलं, ते बी काय निवेदन होत आहे असंच माहिती मिळत आहे। हे काम पूर्ण अर्धवट केल्यामुळं सगळं पूर्ण म्हणजे माणसाला रस्ता विस्कळीत झाला आहे, त्याच्यामुळे भरपूर अडचणी येत आहेत। हे रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे, ह्याची आम्ही वारंवार मागणी करायला, पण ते कोणीच लक्ष देत नाही त्याच्याकडे। इंजिनियरला फोन लावला, ते बी होतंय, होणार आहे असंच आहे। पूर्ण ती खडी उघडी आहे, चक बोगस काम झालेलं आहे। ते काम आमचं लवकरात लवकर झालं पाहिजे। डांबर नाही, काहीच नाही, मोकळी गिटी आतरल्यासारखा रस्ता करून घेतलाय। त्याच्यात जनावरला देखील चालता येत नाही त्या रस्त्यावर। शाळा जाणं लेकरला त्रास आहे, छोटे लेकर आहेत। सायकल जर न्यायची म्हणले तर ते खूप त्रासदायक रस्ता आहे। आता पहिला रस्ता होता ते मुरुम तरी आतरला होता, त्याच्यावर व्यवस्थित जातात, त्या खडीमुळे काहीच करता येत नाही। जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटत आहेत। पहिला मुरुम हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आतरला होता। हा, ग्रामपंचायत ते चांगला रस्ता होता उलटा याच्यापेक्षा। आज एक खडी आतरल्यामुळे आम्हाला कोणतंच काही करता येईल ना। टू व्हीलर पण जात नाही, टू व्हीलर नाही, फोर व्हीलर नाही, लेकर शाळेच्या हे जे आता पाहताय आता बऱ्याच ठिकाणी कचरा अंतर उकरून गेलेलं आहे पूर्ण। ते रस्ता तसा केला बोगस, त्यावर काही टाकलेलंच नाही तर तुम्हाला रस्ताच नाही ना पक्का। ते काय आम्ही त्याच वेळेस रस्ता करू देणार, तेव्हा आम्हाला काय म्हणले ते ना, एक 15 दिवस थांबा, त्याची मुदत संपली की आम्ही रस्ता करणार आहोत। आज 9-10 महिने झाले तरी कुठलंच काही नाही। त्याच्यावर परत डांबर टाकून आणि तेव्हापासून यायलाच तयार नाहीत ते। डबल फिनिशिंग होणार आहे म्हणले, डांबर आतरणार आहेत, परत फिरवणार आहेत म्हणले लोलर याच्यावर, आणि तेव्हापासून यायलाच तयार नाही। 7-8 महिने झालं। सरपंच प्रतिनिधी बी आहेत माझ्यासोबत, त्यांचं काय कसा पाठपुरावा केलाय तुम्ही? आता जी नागरिकांची समस्या आहे गावातल्या आणि या रस्त्याचं काम जर पाहिजे अतिशय बोगस झालेलं दिसते। हो, हे पावसाळ्याच्या अगोदर, माझं नाव दत्ता लिंबाजी मिरगेवाड, आपलं हे रोडचं काम चालू असताना आम्ही पाठपुरावा केला, माहिती पण घेतली। ते पावसाळ्यामध्ये 1 महिना पहिलं काम चालू केलं होतं, त्यांनी ढबर वळलं, त्याच्यानंतर ह्याचं ढबर आतरून पुन्हा खडे आतरून 1 लेअरचं काम त्याने चालू केलं होतं आणि सांगितलं की आता पावसाळा चालू आहे, 1-2 महिन्यानंतर पावसाळा कमी झाल्यानंतर आम्ही काम करणार आहेत। तर आपले इंजिनियर गोविंद भोसले साहेब म्हणून आहेत, त्यांना वारंवार आम्ही फोन पण केला, उपसरपंचानं पण फोन केला। ते सांगतायत की 15 दिवसांनी चालू होते, 8 दिवसांनी चालू होते, उडवाउडीचे असे कामं चालू आहेत। गुत्तेदाराला पण आम्ही कॉन्टॅक्ट केला, तो पण म्हणतोय की आमचं बजेट आलं नाही। मग ह्याच्यामुळे आता नागरिकांना भरपूर त्रास होतोय। आता भोसले जे झालेलं काम आहे ते उकरून गेलेलं आहे, पूर्ण उकरून गेलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या नेमकं किती डांबर वापरलंय? नाही, डांबर वापरलंच नाही, फक्त ढबर आतरलं त्यांनी आणि खडी फोडून ते ढबरचे तुकडे करून आतरलेले आहेत। ती पूर्ण चिरे असं वरती आलेले आहेत, त्याच्यामुळे मुलांना शाळेला पण जाता येत नाही, गाड्याचं पण जाणं येणं होत नाही ह्याच्यात व्यवस्थित। आता भोसले साहेबांना मी 2 दिवसापूर्वी पण फोन केला, त्याच्या आधी 15 दिवसापूर्वी, म्हणजे 4 दिवसांना 8 दिवसांना भोसले साहेबांना कंटिन्यू फोन करतोय मी। भोसले साहेब म्हणतायत माझं बोलणं झालेलं आहे त्यांच्यासोबत, ते काम चालू करतात, काम चालू करतात, पण ते कामच चालू होत नाही। आता इथून उद्धव तंडा आहे, शिवाजीनगर आहे, पुन्हा आणि आपले वस्ती आहेत, असे घरं राहणार रोडनं सर्वांनाच त्रास होतो या रोडचा। आता भोसले साहेबांना भरपूर वेळेस बोलले मी, आता 2 दिवसापूर्वी पण फोन केला होता, काम चालूच करते, असंच उडवडीशी चालू आहे। मुलांना, शाळेच्या मुलांना भरपूर त्रास होतोय।
एक जण 2 दिवसापूर्वी गाडीहून पडला, त्याचा पूर्ण म्हणजे नाही का डोका असे टाके पडले त्याला. असे भरपूर त्रास होतो या रस्त्यामुळे. मग अशीच जर टाळाटाळ आता समजा यानंतर देखील अशीच टाळाटाळ करून जर दिवस मारून नेण्याचा प्रयत्न जर प्रशासन आणि गुत्तेदाराकडून झाला तर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये म्हणजे तुमचं काय नियोजन असणार आहे पुढे? हा, आता आम्ही आमोर उपोषणालाच बसणार. आता त्याच्या पुढे आम्हाला एवढे मजबुरी झाली ना, कुणाला तिथून हालचालच करता येत नाही, गाड्या येत नाही, जात नाही. मग तसं आता आम्ही आता तुमच्या माध्यमातून मांडले सर्वांचं मत. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण ग्रामसभा लावून ते ठराव घेऊन आम्ही ते त्या पद्धतीनं उपोषणच्या पद्धतीनं करणार. आणि इथून पुढे जर अशा गाड्या जर पडल्या तर आम्ही डायरेक्ट त्या इंजिनियरवर केस करू. का तर हे गाड्या ज्या पडाल्यात त्या गिटीमुळे पडाल्यात, ह्याचा कारणीभूत गुत्तेदार असेल. किती दिवस असते मुदत तुम्ही सांगा आता? ह्या रोडची किती दिवस मर्यादा काय असेल ना, किती दिवसात कंप्लीट करायचं असेल तर त्यानं सांगा आम्हाला इतके दिवस. आम्हाला परवा सुरुवातीला म्हणले होते 3 महिन्याची मुदत असते हे डांबर पकवासाठी, पण हे तसं झालं नाही. हे सगळे खड्डेच होऊन गेले. तुम्ही कागदपत्री काय संबंधित आजपर्यंत काही केलं नाही, इथून पुढे करणार आहोत. अच्छा. हे असं जर होत नसेल तर आम्ही आता उपोषण करू. सरपंचाला उपसरपंचाला पूर्ण निवेदन आम्ही भरपूर वेळेस सांगायला व्हालंय, थोड्या दिवसात होतंय, असं व्हालंय, असं चालू आहे. तर अशा पद्धतीनं या रस्त्याच्या एकंदरीत जे काम झाल्यानंतर जो रस्ता खराब झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना ज्या वाहतुकीस किंवा प्रवास करताना जे अडथळे निर्माण होत आहेत याकडे संपूर्ण दुर्लक्ष प्रशासन आणि संबंधित गुत्तेदाराचं असल्याचं या ठिकाणच्या नागरिकांचं मत आहे. पावसाळ्यात येणाऱ्या काळामध्ये संबंधित विभाग हा रस्ता गुणवत्तापूर्ण निर्माण करून या नागरिकांची जी समस्या आहे ती सोडवतं का, की असाच वेळ मारून नेण्यात यशस्वी होतं? लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, दसवाडी, अहमदपूर.